राम मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्राणप्रतिष्ठापनेसाठी रामाच्या मूर्तीची निवड झाली आहे। कर्नाटकचे मूर्तिकार अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तीची इथे स्थापना केली जाईल। मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक्स या सोशल मीडियावरनं याची माहिती दिली। सोमेश कोलगे अधिक माहिती देण्यासाठी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, गेल्या अनेक महिन्यांपासून दिवसांपासून उत्सुकता होती की रामाची मूर्ती कोण घडवेल, कोणत्या मूर्तीची स्थापना होईल, माहिती काय मिळतेय? ज्ञानदा, 2 दिवसांपूर्वी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाची जी बैठक झाली त्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं समजतंय। काल प्रल्हाद जोशी यांनी उघडपणे हा कर्नाटकच्या मैसूर जिल्ह्यातील अरुण योगीराज नावाचा मूर्तिकार असल्यामुळे त्याचं अभिनंदन केलं। त्यावेळी ही माहिती सर्वांसमोर आली की अरुण योगीराज यांच्या मूर्तीची निवड, यांनी घडवलेल्या मूर्तीची निवड झालेली आहे। एकूण 3 मूर्त्या होत्या, त्यापैकी एक मूर्ती रामलला यांची गाभाऱ्यामध्ये प्रतिष्ठापनेसाठी ठेवण्यात येणार होती आणि 3 मूर्त्यांपैकी एका मूर्तीची निवड करण्यात येणार होती आणि ती अरुण योगीराज याच्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे। अरुण योगीराज हा तोच मूर्तिकार आहे ज्याने इंडिया गेट समोर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जो आता सर्वात मोठा पूर्णाकृती पुतळा आपण पाहतो तो पुतळा अरुण योगीराजने घडवलाय। तसंच अगदी खाली दक्षिणेमध्ये आद्य शंकराचार्यांची मूर्ती सुद्धा अरुण योगीराजने घडवली आहे, ज्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं होतं। अरुण योगीराजने मैसूर जिल्ह्यातील 21 फुटी हनुमंताची मूर्ती घडवली आहे, जी अतिशय प्रसिद्ध आहे आणि पर्यटकांचं आकर्षण असतं। अशा प्रकारे अरुण योगीराजची ही जवळपास 5वी पिढी आहे या संपूर्ण मूर्तिकला आणि शिल्पकलेतली आणि आतापर्यंत अनेक उत्तम शिल्प घडवणाऱ्या अरुण योगीराजची मूर्ती, रामललाची मूर्ती ही निवडली गेली आहे अयोध्येमधील प्राणप्रतिष्ठापनेसाठी आणि 22 जानेवारी रोजी या मूर्तीचीच पूजा करून ही मूर्ती आता कायमस्वरूपी अयोध्येतील राम मंदिराची मूर्ती म्हणून ओळखली जाईल आणि ती अरुण योगीराजने घडवली आहे अशी माहिती आपल्याला मिळते। धन्यवाद सोमेश या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।